सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी तुम्हाला आज दाखवणार आहे हेअर केअर रुटीन. जे खूप दिवसापासून सगळेजण मला रिक्वेस्ट करतात आहे की तुमचे हेअर केअर रुटीन दाखवा, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे ते पॉसिबल होत नव्हतं. सो मी आता थोड्या दिवस झालं मी घरी आहे, सो मी विचार केला चला आपण व्हिडिओज बनवूया. सो तुम्हाला मी दाखवते, माझे हेअर केअर रुटीन दाखवते मी. सध्या तुम्ही बघाल तर माझे केस खूप ग्रीसी झालेत आणि 3 दिवस होऊन गेलेत मी हेअर वॉश केला होता. सो आता तसं माझ्या हेअरमध्ये तुम्ही बघता तर खूप कलर आहे, ब्लॉन्ड हेअर कलर आहे माझ्या केसांमध्ये. सो 3 दिवसानंतर मला हेअर वॉश आणि स्टायलिंग करावीच लागते. जेव्हा मी जॉबवर असते, घरी असते तर मी थोडा डिले करते, नो प्रॉब्लेम. कारण का घरी चालतं, कामं वगैरे असतात, जेवण बनवायचं असतं, किचनमध्ये जाऊन तर स्वेटिंग वगैरे होते तर काही वाटत नाही. पण कामावर जायचं आहे, स्टॉप नाही करतो. सो जॉबवर जायचं असेल तर थोडंसं व्यवस्थित वेल ग्रूम व्हावं लागतं. सो मी आज मोनूच्या केसांना ऑइल लावणार आहे आणि माझ्यासुद्धा. इथे आल्यापासून मोनूच्या केसांमध्ये खूप गुत्ता झाला आहे. ॲक्च्युली मोनूच्या केसांमध्ये पण हेअर कलर आहे मिड टू एंड. आता पहिला इथून होता तिचा कलर लाईक बालिया, तो पण मीच केला होता, पण आता तिच्या केसांमध्ये तो रिग्रोथ झाला आहे, एवढा झाला आहे. सो एवढे तिचे ब्लॅक हेअर आहेत आणि एवढे तिचे कलर्ड हेअर आहेत. खूप नॉट्स झाले त्याच्यामध्ये. सो मी थोडंसं ह्याच्यामध्ये हेअर ऑइल लावणार आहे तिला आज, आणि मला पण लावायचं आहे हेअर ऑइल. मी ना लय भंगी दिसत असेल. सो आपण हेअर ऑइल लावूया. मोस्टली मी असं हेअर ऑइल लावून नाही ठेवत. बिफोर हेअर वॉश मी थोड्या वेळ, अर्धा तास 1 तास लावते आणि मग हेअर वॉश करते. का नेहमी असं ऑइल लावून नाही ठेवायचं तुम्हाला तुमच्या केसांना. सो मी यूज करते हे हेअर ऑइल, रोजमेरी हेअर ऑइल आहे हे, मी यूज करते माझ्या केसांसाठी. तो मोनूला सुद्धा मी आता लावते चंपी आणि मला सुद्धा लावणार. सो तुम्ही हे ऑइल कॉटनने न लावता, मी सजेस्ट करीन की तुम्ही फिंगर टिप्सने लावा. कॉटनमध्ये तुमचं एक्स्ट्रा ऑइल वेस्ट होईल. सो तुम्ही अशा प्रकारे लावा, जेणेकरून तुमचं हेअर ऑइल जे आहे वेस्ट नाही जाणार. मी टकली झाली म्हणूनच हेअर ऑइल लावते. खूप दिवस झालं मोनूनी पण नव्हतं लावलं ऑइल वगैरे. तर मी बोलली चला मोनूला पण थोडंसं ऑइल लावूया, थोडं बरं वाटेल. थोडंसं बरं नव्हतं मोनूला, बरं नाही आहे. हां थोडंसं. सो थोडंसं विकनेस पण आहे. सो मोनू खूप स्कॅल्प पण तिचं तुम्ही बघता. मम्मा काय जे आहे ते आहे ना, normal. टकली बोलतील लोक. टकली काय नाही बोलणार, टकली की सगळेच होतात, त्यात काय आहे, नॉर्मल आहे. सगळे होतात ते, मी सगळे होतात म्हणजे कधी कधी कोणाचा पण दाखव नको ना असं स्केल. सिव्हिअर हेअरफॉल होतो नेहमी. कोणाला सीझन वाईज होतो हेअरफॉल, कोणाला विंटरमध्ये हेअरफॉल होतो. प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन आहेत हेअरफॉलचे. त्यात काय आहे, कोणाला रेनी सीझनमध्ये हेअरफॉल होतो. पण हे बघ किती इथल्या पाण्यामुळे पण फरक पडतोय ना, म्हणून तो दाखव नको. मुलला दाखवायचं नाहीये. त्यात काय झालं म्हणून तो मुलला दाखवायचं नाहीये. माझं पण झालंय ना इथे आल्याच्या नंतर. नाही तर पहिलं माझी डेन्सिटी किती चांगली होती. मी टकली म्हणते. काय नाही होत माझं पण. इथे बघ कसं वाटतंय. ठीक आहे चल लाव, तुला गुप्ता पण काढायचा माझा एवढा. गुप्ता काढायचा आहे मोनूचा. मागे उशी नाही, परफेक्ट नाही. काय नाही होत बस. सो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हेअर ऑइल लावा ओव्हरऑल स्कॅल्पमध्ये. आणि खूप इफेक्टिव्ह ऑइल आहे हे रोजमेरीचं. हे ऑनलाईन तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ना हे प्रॉडक्टची लिंक टॅग करेन, सो तुम्ही बाय करू शकता तिकडनं. आणि माझ्याकडे एक रोलर आहे, ते मी डर्मा रोलर यूज करते 1.0 वाला, ज्याने तुमचं हेअर ग्रोथ ना फास्ट होईल हळूहळू जर तुम्ही यूज कराल. पण रेग्युलर तुम्हाला यूज नाही करायचं आहे. हे जे रोलर आहे ना, हे डर्मा रोलर आहे स्कॅल्पसाठी. सो हे तुम्हाला अशा प्रकारे यूज करायचं आहे, जेणेकरून तुमची ग्रोथ गुबगुली होते. गुबगुली होते मुलाला. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते. पण हे एव्हरीडे यूज नाही करायचं आहे तुम्हाला. का नाही तर टकलं होणार. जर तुम्ही हे रोज यूज केलात ना तर तुम्हाला म्हणजे जे ह्याच्याने जे हेअर ग्रोथ होते ना त्याच्यामध्ये थोडंसं डिले होईल. पण हे रोज नाही यूज करायचं आहे तुम्हाला. आठवड्यातून 2दा 3 वेळा तुम्ही यूज करू शकता.
बट रेग्युलर डोंट यूज. हे सर्व आता मम्मी घरी आहे म्हणून चाललंय, घरी असलं नाही तर तर हे आपल्याला सर्व वेळ- आमचं काय नाही होत एवढं वेळ बस. मिळत नाही ना. मग हे सगळं मला माझ्या क्लायंटसाठी असतं, त्यांना वेळ द्यावा लागतो मला सगळा. आणि ॲक्च्युली मी घरी आहे ना, तर घरातली कामं तर होतच आहेत, ते तर काही संपणारच नाही कधी. पण मला सवय नाही आहे घरामध्ये राहण्याची. आणि मला असं आहे ना की सकाळी उठा, आपलं ब्रेकफास्ट करा, जेवण यांच्यासाठी बनवा, माझी टिफिन घ्या आणि जॉबला जावा. सो मला थोडंसं बिझी राहायला आवडतं. मला असं फ्री बसणं थोडंसं बोरिंग वाटतं. तर मी घरात आहे कारण का माझा वेळ पण जात नाही आणि मला खूप म्हणजे खूप म्हणजे तसं तर चांगलंच वाटतंय, पण कंटिन्युअसली रोज बसणं घरामध्ये ते मला जमतच नाही. कारण का मी कशी घरामध्ये बसून राहू शकत नाही, मला busy बस. राहायला आवडतं. तुला बसायला पडणार. बघा, मोहनची तब्येत ठीक नाही म्हणून मी थोडे दिवस घरी आहे. माझं कसं ना, सगळं काम करा, उठा, सगळं करा आणि जॉबला जावा, जॉबवरून या आणि फक्त रात्री झोपायसाठी घरी या मस्तपैकी. इतकं थकलेलं असतं आपलं शरीर दिवसभर काम करून आणि खूप छान झोप लागते. परत सकाळी उठा, डेली रुटीन, तसं मला आवडतं. असं घरासंगती बसून घरामध्ये ना, तुला कामं पाहिजे तर सर्व भांड्या काढ धुवायला, सर्व कपडे घे नाही धुवायला. मला ती कामं नाही करायची असली काही कामं बाबा. मला माझं प्रोफेशन जे आहे तेच मला करायचं आहे. असं काही काय भांडी घासत बसतो मी. तर रोज माझ्यावर काय ना काही ट्राय कर, हो. ईश्वर ट्राय बघा. कर. नॉन स्टॉप वर्क मला आवडतं एकदम. मम्माची माझी केस बाकी आहे ना, ती पण जातील. हटव आहे नको. आणि हे झालं. आणि मसाजर आहे हा गॅरोचा. सो आता हा बंद झालाय सध्या तरी, चार्जिंग नाही याची. आता ह्याच्याने एवढं रिलीफ मिळतं ना. मी रोज जॉबवरून यायची ना, कधी मी एकदम टायर्ड व्हायची ना, मी हे स्कॅल्पवरती सुद्धा घ्यायची आणि पायाला सुद्धा, हाताला असा मसाज करायची आणि इतकं छान वाटतं. तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकता. खूप छान आहे हे, इथनं एकदम रिलीफ मिळतो तुम्हाला. आणि म्हणून पण खूप यूज केलं हे, मी पण खूप यूज केलं आहे अगॅरोचं. आणि हेअर वॉश करताना मी हे यूज करते, स्कॅल्प रबिंग करण्यासाठी. ह्याच्याने तुम्हाला स्कॅल्पला मसाज मी पण नाही होतो करत आणि हे. चांगलं रब पण होतो. मी नाही करत मम्मा काय use. करत तू यूज? असंच. मी कधीपासून आणून मी करते, ऐश्वर्या करते, अदिती करते, फक्त तूच नाही करत आहे. हे तुम्हाला असं हेअर वॉश करताना शॅम्पू लावला की तुम्हाला स्कॅल्प चांगलं क्लीन होणार ह्याच्याने. अशा प्रकारे सर्कल मोशनमध्ये तुम्हाला ह्याला असं म्हणजे करायचं माझं आहे. टकलं दिसतंय तेल लावलं तर. तो इथे ऑइल लावून झाला. आता मग हिचा मसाज पण करायचा बाकी आहे मला. मोनूच्या हेअरमध्ये थोडंसं गुत्ता आहे, नॉट झालेले आहेत खूप, ते रिमूव्ह करायचे हळूहळू. म्हणून एकदा हे काढून बघ ना कसं आलंय मोबाईल. म्हणून मम्मी कशी धक्के मारते मला, बघा तुम्ही लोक पण. काय केसांना आता स्कॅल्पला तर हे ऑइल लावून झाले, तर पूर्ण केसांना लावते. खूप नॉट झाले तिच्या केसांमध्ये. मम्मा मी कशी दिसते. हेअर फॉल. ओल्ड फेक तिथे. फेक तिथे काय. आणि हे चंदनचं वुडन कोम आहे जे मी स्कॅल्पसाठी यूज करते. ह्याच्याने सुद्धा तुमचं स्कॅल्पचं ब्लड फ्लो खूप छान होतो. सो तुम्ही सुद्धा हे कोम ऑर्डर करू शकता. चंदनचं आहे हे, प्युअर चंदनचं वुडन कोम. मलासाठी एक ठेवलंय, ऐश्वर्यासाठी एक ठेवलंय, माझ्यासाठी एक आहे, अदितीसाठी एक आहे. पण हे लोक यूज नाही करत. मम्मा गुत्ता एवढा माझं कसं हा काढायचं. हा मला सवय आहे. पहिल्यांदा नॉट्स नाही काढत. पण मला दुखलं नाही पाहिजे. तुम्ही जर घरी टीव्ही बघत असाल या काही असं जस्ट बसत असाल तर तुम्ही अशी कोम जस्ट तुम्ही असे तुमच्या स्कॅल्पमध्ये जस्ट बसल्या बसल्या असं करू शकता, जेणेकरून तुमच्या स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. आता मम्मी माझं
माझा दुनियावरचा दुःख काढणार आहे. जरा मोठ्याने बोल. नाही, माझा आवाज माझा घसा बसला. तुम्ही कधी कोम ॲक्च्युली मी कधी कोम यूजच करत नाही. मी फक्त ही कोम कधीतरी आपली यूज करते, तर अदरवाईज मी फिंगर कोमनेच करते. आणि तुमचं स्कॅल्प जो आहे ना एकदम सेन्सिटाईज होऊन जाईल. एवढं पण सेन्सिटाईज नका करू स्कॅल्प, जेणेकरून तुम्हाला केस विचारताना असं जर फुल होईल वगैरे मग ते खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो. पण पण असं ना क्लायंट माझे जर असं कोणतरी लावलं ना तर असं बोललं दर्द हो रहा है, पेन हो रहा है, फुल हो रहा है. म्हणजे नॉर्मल पण असं केलं तरी त्यांना त्रास होतो. म्हणजे एवढा सेन्सिटाईज असतो त्यांचा स्कॅल्प. आणि नॉट्स काढताना कधीही खालून तुम्ही इथून एंड्स पासून स्टार्ट करा, जेणेकरून तुमचे हेअर ब्रेक पण नाही होणार आणि व्यवस्थित ते विचारले जातील, विंचरले जातील. असं ऐश्वर्या आली आहे, फ्रेश होते. आता ती पाठी लागली कलरसाठी. येताना कलर घेऊनच आली आहे मॅडम. अंधेरीवरून आली ती, आत्ता आली संध्याकाळी 7 वाजता कलर घेऊन. आणि आता बोलते मला कलर करायचा आहे. खूप हेअरफॉल होतोय म्हणून आता सध्या तरी. मी एकदम आजारी वाटते, बिकॉज मी आजारी आहे. तर बोलू नका कमेंट्समध्ये मोनूला काय झालं. मीच सांगते मी आजारी आहे जरा, म्हणून माझं थोबाड असं उतरलंय. थोबाड, माझं थोबाड उतरलंय. फायनली मोनूच्या केसांचे नॉट्स निघाले आहेत. ह्या साईडचं एवढं इझिली निघालं. हां, थोडंसं इथे आली मध्ये बस. आणि आयशूने जस्ट हेअर वॉश केलं आहे. आणि आयशूची केस पहिला एकदम असे कर्ली होते, पूर्ण रिंगलेट होते असे. आणि आयनिंग करून 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 ते थोडेसे आता थोडेसे नॉर्मल झाले बेबी. खूप छान तिचे केस होते. आम्हाला तर आम्हाला कर्ली केस आवडतात. आणि तिला स्ट्रेट पाहिजे. आमचे स्ट्रेट आहे तर आम्हाला कर्ली पाहिजे. तिचे कर्ली आहे तर तिला स्ट्रेट हवे. तू काय केअर करते आयशू हेअरची तुझ्या, सांग. मला नाही माहिती, मम्मीच करते. मी तर या पिक्चरमध्ये फुकट बसली आहे मध्ये. लवकर कर, मला जायकडे. काय नाही ना, तुझे शॅम्पू आहेत ना ते यूज करतात. हेअर मास्क जे मी आणते ते यूज करतात. आणि आपलं हेअर सिरम वगैरे लावून हीट प्रोटेक्शन मम्मी आणते ते लावतात, यूज करतात. आणि नेहमी स्टायलिंग चालू असतं त्यांचं. बस फक्त हेअर स्ट्रेट करायचे असतात त्यांना. तर मी विचार केला तसं मोनूला मसाज करते. मी नेहमी यांना मसाज करते. हेड मसाज केली की बरं वाटतं. ऐश्वर्याला, अदितीला. आयशू एकदम वर गेली सगळं. जास्त वेळ गेली हां. आयशू, मोनू, अदिती नेहमी यांना मसाज करते मस्त. आणि बरं वाटतं त्यांना. असं वाटतं झोपून जाऊ. आयशू तर एकदम झोपूनच जाते मसाज करते तेव्हा ना. आयशू मसाज करते एकदम झोपून जाते लगेच. आणि खूप छान वाटतं तिला मसाज करते तेव्हा. एकदम रिलॅक्स. मलाच कोण नाही करत मसाज. हा, पाय रात्री आम्ही लोक दाबत तू नाही असतो. राबत, अय्या आता कधीतरी राबते. मम्मा जा, आता नको बोलू माझ्याशी. नाही मम्मा बोलायचं. परत दुखतं तर नाही होणार ना? नाही होणार. तसं दुखता होण्यासारखं नाही करत. मम्मा इथे हळू कर ना, हे दुखतंय? दुखतंय. हा. आयशू आता तर करायला लागली आहे मला मसाज पायाला. तर मोनू लहान असताना बसून जाईल. मला कधी लहानपणी नाही सांगितलं करायला सगळं. तुझे लाड झाले ना जास्त. मोनूला पण काय मी सांगितलं नव्हतं. ते स्वतःहूनच येऊन नर्सरीमध्ये होती ते येऊन माझं पाय दाबायचे. अरे पण तेव्हा तू घरी असायची ना. हम्म. मी तर 3 वर्षाची बाबूला काय समजते. हो, 3 वर्षाचा बाबू. हा हा. हो. तुम्ही पण वीकली हेअर मसाज नेहमी करा. रिलीफ मिळतो. कंटिन्यू वर्क, धावपळ असते आपली, ट्रॅव्हल असतं.
त्याच्यामुळे नक्की तुमच्या नियरेस्ट सलॉनमध्ये जाऊन थोडासा हेड मसाज नक्की करा, तुम्हाला खूप बरं वाटेल. बरं, स्वतःची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हेल्थ इज वेल्थ. ओ माय गॉड. हेल्थ है तो सब कुछ है. पॉसिबल नसेल तर घरामध्ये कोण असेल त्यांना सांगा थोडंसं ऑइल लावून मसाज करायला, मस्त आणि झोपून जा. पण वीकली एकदा तरी नक्की नक्की करा. ओके करा, मला करा. आणि मी तर आजकाल हेच यूज करते, मसाजर. हरामी. काय झालं? असंच कर. पेन होत आहे ना? हा दुखतंय. बघा कसं रिलीफ वाटतं. हा म्हणू भांग पाडून मध्ये का? तू पाडते ना भांग? हा हा मग मी भांगच पडते. हे काय मी अशी मग चपटी दिसते. चपटी. मोनूचं डोकं मोठं आहे थोडं. पण ते मी कामाला यूज नाही केलं. कामाला? एम्पेसर यूज केलं रे. अभ्यासात यूज केलं, अच्छा. पण फ्रेंड सर्कल चूज करण्यामध्ये यूज नाही केलं. आणि तू काय तू आयुष्य लय उलट बोलते, लय लय उलट हा, बोलते. मला का मारते मग या दोघी एवढे उलट नाही बोलत ना, तेवढं आयुष्य उलट बोलते. आणि का ना तिचे जास्त लाड झालाय म्हणून. म्हणून मी माझी केस कधी बांधत नाही. आज समजलं तुमच्या लोकांना. तुम्ही लोक बघू शकता. 2 मिनिटं. मला असं टकला दिसतंय ना मम्मा, आणि मी खूप टकली एकदम घाण दिसते. म्हणून मी केस खुल्ली ठेवते. खुल्ली ठेवते का ओपन ठेवते? खुल्ली खुल्ली ठेवते. ओपन ठेवते मी माझे केस. मम्मा माझी हेअरलाईन बघ. मम्मा जरा वर बांध आणि टाईट बांध ना, केस निघाली नाही पाहिजे. नाही निघत. हा मस्त अशी. मला कसं एकदम आता फ्रेश फील होतं. नाही तर तो गुप्ता मला कसं तरी अजिबच वाटत होतं. असं केसात हात टाकत होती ना, असं वाटत होतं की काय मी कुठे भंगी भिकारी कुठे रोडवर बसली आहे असं वाटत होतं. आता कसं चांगलं वाटतंय ते. रबर बँड आहे? तुम्ही काढला. आहे आहे आहे. म्हणजे कधी मम्मा केस परत नॉर्मल होणार? होणार. बाहेर टकलं दिसायला लागलंय. जोपर्यंत तू करा असं तसं पण आता समज. इकडचं पाणी पण खूप हार्ड आहे ना म्हणून त्याच्यामुळे पण त्यामुळे केस रफ झाली आहेत. रफ पण झाले आणि हेअरफॉल पण होतं त्याच्यामुळे. म्हणून तर स्कॅन्टी झालेत ना माझे पण हेअर. पहिला मी स्ट्रेटनिंग करायची ना, स्ट्रेटनिंग प्रॉपर व्हायची आणि राहायची, पण मला मारते का? अरे बाबा स्ट्रेटनिंग तर आता माझी पण नाही राहत रे, गरमीमुळे. एका दिवसातच जाते. हा सेम, गरमीमुळे होत आहे. खूप हेअरफॉल झाला. शेपटी राहिली फक्त. हे बघा नाही बाबा मला- शेपटी अभी हम राहिली. लगाएंगे ती अपने पडत सर पे पण oil. नाही. हा? ती तशीची तशी हा, आहे. माझ्या जसं तुम्ही केसांवर करणार तशी ती झालं. होणार. आय हा लय मोठा ब्लॉग बनणार आहे. सो लास्ट मी आहे. ब्लॉग मध्ये मला विचारलं होतं की तुम्ही कुठलं सिरम यूज करता. तर हे आहे एक शाईन फिक्स सिरम. हे एक यूज करते मी. आणि हे एक आहे नाशी सिरम प्युअर आर्गन ऑइल. बेस्ट आहे ह्याचं. शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क आणि ह्याचा स्पा सुद्धा आहे. खूप बेस्ट आहे हे प्रोडक्ट. आणि हे Product? आहे वेलाचं वॉटर स्प्रे सारखं आहे हे प्रॉडक्ट. हे आहे वेलाचं. जर तुम्हाला ब्लो ड्राय वगैरे करायचं असेल तर वेट हेअरमध्ये तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेअर ड्राय करायचे आहे.
तुम्ही हे कधी कधी यूज करते. असं अजून एक आहे मिरर असं जे तुमचे छोटे छोटे हेअर असतात ते असे फ्लाय होतात, तर ते सेटल डाऊन करण्यासाठी माझ्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे वेलाचं, पण ते आय थिंक सो अदिती घेऊन गेली गोव्याला असं जाताना. ना. सो आता ते असं. नाही आहे, ते जेव्हा ती घेऊन बस. येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या कुठल्या तरी परत व्हिडिओमध्ये का ते असं कर? त्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला दाखवेन. ते खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्ही डॅम्प हेअरवरती सुद्धा लावू शकता आणि वेट हेअरवर सुद्धा. मम्मा यू हॅव टू क्लीन दिस. हे बघ टकलं दिसायला लागलंय माझं. बघ 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 टकलं दिसतंय. गप्प ना जरा. माझी माझे गोल्डन कलर नको ना हात लावत जरा. नाही पण लय मस्ती करतात, लय मस्ती करतात, लय मस्ती करतात. अरे चुप. असा कालवा करतात ना. काय करते अंशू? फुकटमध्ये मला माझा गुत्ता काढून भेटला नाही तर मला लय जीवावर येतं माझा गुत्ता काढायला. यार माझ्या ना आयुष्य कधीच खाली बघणार नाही. काय वस्तू जोपर्यंत- असेल ना लाथेने तुडून त्याला उडून टाकेल. ई. जोपर्यंत मी पण ना ती काही खाली वस्तू बघणार नाही कधीच. आंधळ्यासारखी चालते. मम्मा. आता तुझ्या हेअरला ऑइल लागेल ना, हेअर वॉश केला आणि ड्राय कर जा. लावून दे. आता ड्रायर ऑन करत आवाज येईन यार. तू लवकर कर. हा तसं पण मला अजून हेड मसाज करायचा होता. पण दे मी त्याच्यानंतर- कर. नको नको परत तू तेच हात ऑइल तुझं केसांना लावशील परत. हो नको राहू दे. माझं पेपर कोट कुठे गेलं? मम्मीचं ना काय झालं माहितीये. हा सांगा जरा ऐकते ऐका जरा आयुष्य काय सांगते. काय बाबा ते बोलायचं ना स्कॅल्पचं निघतं ना ड्राय स्कॅल्प झालाय माझा. ते वर आले बघ. हा ते आता ऑइल लावलं ना थोडंसं असं स्क्रंची करेल ना असं असं ते वरती येणार. मम्मा पेपर बोर्ड मला नाही आहे. तर ते काल आणलं होतं मी. नखरे करू नको. जा. मी तर मला घ्यायला गेली. कोकोनट वॉटर घेऊन आली आयुष्य तू. ठेवते तिकडे. मी करतो. जेली आहे यार जेली. मी लावू ना मध्ये. नको झालं लावून. किती वेळ लागतो मला लावायला. व्हॉट हॅपन. सुगंध पण छान येते एकदम रोजमेरी सारखी स्मेल येते याची. याच्यामध्ये पूर्णपणे ना रोजमेरी आहे. सो रोजमेरी तुम्ही ना ब्लिंकिटवरून पण ऑर्डर करू शकता आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकून मेथी दाणे टाकून कलोंजी टाकून तुम्ही ते थोडंसं बॉईल करू शकता. जसं हाफ टोप असेल ना पाण्याचा त्याला तुम्ही कलरची काय असतं. ब्लॅक कलर असतं ना सीड सेसमे लाईक दॅट. हां त्याला बोलतात. सो कलोंजी मसाला आला आहे ना कलोंजी बोलतात. कलोंजी सेसमी बोलले. ब्लॅक सेसमी आहे ना ते तुम्ही अर्धा टोप आहे ना तो त्यानं पाणी बॉईल झाल्याच्या नंतर ना अजून कमी झालं ना त्याच्यानंतर ते तुम्ही वॉटर असेल स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये ॲड करू शकता ते पाणी. आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा ते तुम्ही स्प्रे करा स्कॅल्पला आणि जॉबवर सुद्धा जाऊ शकता आणि डेली तुम्ही ते लावू शकता. त्याच्याने मी तुम्हाला 100% गॅरंटी देते तुमचा हेअरफॉल पण स्टॉप होईल आणि तुमचं हेअर ग्रोथ सुद्धा होईल. चल आता माझे हेअर कलर कर. आणि आता मी इकडनं काय कामच वाटते नाही ना. हॅलो हॅलो पण हे जबरदस्ती मला घेतलं गेलंय हळूहळू काय नाही. माझा काही प्लॅन नव्हता. सो खूप दिवसांनी ऑइल लावते मी आज. ऑइल लावल्याच्या नंतर पूर्ण केसांना तुम्हाला स्कॅल्पला असं थोडंसं स्क्रंच करायचं आहे जेणेकरून पूर्ण ओव्हरऑल स्कॅल्पला तुमचं ऑइल ते लागलं पाहिजे. इवन ॲप्लिकेशन झालं पाहिजे स्कॅल्पला. सो माझ्याकडे वेळ नसतो. मी खूप घाईघाईमध्ये हेअर ऑइल लावते आणि हातानेच मसाज करते आणि नाहीतर मग हे यूज करते मसाजसाठी. माझी बॅटरी लो झाली आहे. तुझी बॅटरी लो झाली. नाही नाही अजून नाही. तिची गरज नव्हतं. मी लागेल बघते. हॅलो मम्मा. काय नाही फक्त 5 मिनिटात मसाज करणार आहे. मम्मा झोपून जाशील नको करू. झोपून जाईल. तुमचा बाप येऊन काम करणार आहे. आले.
काही जास्त स्ट्रेस घ्यायची गरज नाही. असं नाही की तुम्हाला फक्त हे होम केअर तुम्हाला करायचं आहे, फक्त हे ऑइल आणि महागाचे प्रोडक्ट आणून यूज करायचं असं काही नाही आहे. मेन तर तुमचं डाएटवरती आहे सगळं डिपेंड. तुम्हाला तसं खायचं सुद्धा आहे. मम्मी तू त्यांना बोलते तू स्ट्रेस घेते फुकटचा. मी नाही स्ट्रेस, मी पूर्वी स्ट्रेस घ्यायची, आता नाही घेत बाबा स्ट्रेस. अब हम स्ट्रेस नहीं लेते भाई, अब हम स्ट्रेस देते हैं. आता मम्मी डायरेक्ट झोपून जाते. कामावरून थकून जाणार माणूस झोपणारच ना. सो हेल्दी डाएट सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे. सीड्स वगैरे खायचे आहे. मम्मीला अरे, काय पोपट आहे healthy का diet seeds आहे. काय? मम्मीला असं काय नाही की जायचंय बाहेर फिरायचंय. मम्मीला नाही, मम्मीला फक्त हेल्दी डाएट, काय ना काय स्किन केअर, माझं तेच करायचं असतं. अजून काय हेच मम्मीला इंटरेस्ट. सीड्स आणून ठेवलेले संपलेत ना, ते तुम्ही सुद्धा नक्की खा. 1-2 चम्मच सगळं मिक्स करा. सीड्स एका डब्यामध्ये भरून ठेवा. 1 चम्मच स्पून घ्या आणि खा. जेवण बोलते मी आहे इथे. आयशू हो ठेवते. आयशू लहानपणी अशी रडायची. ओरडलं ना मुद्दाम तिला आम्ही ओरडायचो असं. आयशू अशी अशी रडायची. तसं बघायला लय बरं वाटतं लहान मुलांना. मग मम्मी रडवते तू पोरांना. मला feel असं झालं ते असं लिफ्टी झालं ते. काय बघ मिनी चिनिम्या. मला वाटतं ना टिकला मम्मी. सगळी केस माझ्या अंगावर उडायला लागले. आता सो अशा पद्धतीने मी माझं हेअर केअर करते. हेअर केअर रुटीन करते मी. आणि तसं पण मला वेळ नसतो मिळत कधी जास्त. खूप धावपळ असते, गडबड असते. तुम्हाला तर माहिती आहे ज्यांची मुलं असतात त्यांना बाहेरचं जॉब करणं आणि घरातली कामं करणं हे खूप डिफिकल्ट जातं. पण हे सगळं करून सुद्धा मी मला स्वतःला सुद्धा म्हणजे केअर करते. स्वतःला सुद्धा मी थोडासा वेळ देते. आणि माझं हेल्दी डाएट पण तसं मी फॉलो करते. बाहेरचं मी जास्त फास्ट फूड नाही खात. आणि सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे असतात ती प्रोटीन खायचे आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे. ते तुमच्या हेअरसाठी फक्त महागाचे प्रोडक्ट्स न यूज करता थोडंसं डाएट जर तुम्ही तुमचं चांगलं करेल, तुम्ही चांगलं कराल तर चांगलं राहील. तुमच्या केसांसाठी पण चांगलं आहे ते आणि तुमची हेअर ग्रोथसुद्धा चांगली होईल त्याच्याने. सो तुम्ही नक्की तुमची डाएट पण चेंज करा थोडंसं तुमच्या डाएटमध्ये असे प्रोटीन. सो हेअरसाठी आमला खूप चांगला आहे जसं माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. म्हणून थोडंसं व्हॉल्यूम कमी कर ना. तुम्ही बघितलं असेल मी जिंजर आणि आमला एकत्र करून मी त्याचं ते ज्यूस पियायची अर्ली मॉर्निंगला. सो एग्स, मिल्क, नट्स, फ्लेक्स सीड्स आहे, काही सीड्स आहेत ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. आणि तुम्ही स्वतः बघाल की तुमच्या हेअरफॉलमध्ये पण खूप फरक जाणवेल. हे सुपर फूड्स आहेत काही असे जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचे आहेत तुम्हाला. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये हेअर असं म्हणजे आपले हेअर हे असे आहे की ज्याने आपला पूर्ण लुक आपला चेंज होतो आपल्या बॉडीमध्ये. राईट ना इशू? खरं सो हेअरच आपली अशी एक आपल्या हेअरमध्ये क्वालिटी आहे की पूर्ण आपला लुक चेंज करतो हेअर. सो हेअरला व्यवस्थित केअर करा, काळजी घ्या आपल्या केसांची. आणि की पुढे जाऊन तुम्हाला जास्त ग्रे नाही येणार किंवा तुम्हाला हेअरफॉल नाही होणार एवढा. हेअरफॉल तर होतोच, ते तर नॅचरली आहे, पण ते सर्टन टायमापर्यंतच ते तुमचं हेअरफॉल असतो. त्यानंतर तो हेअरफॉल स्टॉपसुद्धा होऊ शकतो. सो थोडंसं केअर करा. थोडंसं केअर करा. आणि घरी पण तुम्ही ऑइल बनवू शकता. सेसमी सीड्स, मेथी दाणे वगैरे, रोजमेरी वगैरे तुम्ही ते बॉईल करा, ऑइलमध्ये ॲड करा, ऑनियन वगैरे, आणि ते सुद्धा लावू शकता. तर तुम्हाला ते जमत नसेल तर रेग्युलर तुम्हाला असं ॲप्लिकेशनसाठी हवं असेल तर रोजमेरी जे असतं बाजारात मिळते, नंतर ऑनलाईन मिळतं जरूर, ते तुम्ही मागवा. मेथी दाणे आणि कलोंजी हे वॉटरमध्ये चांगलं बॉईल करा आणि त्याचं पाणी अर्धं होईपर्यंत ते चांगलं बॉईल करा, जेणेकरून त्यातलं जे पण एक्स्ट्रॅक्ट आहे ते पाण्यामध्ये मिक्स होईल. आणि त्यानंतर एक स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि नेहमी तुमच्या स्कॅल्पला ते अप्लाय करा.
आणि तुम्ही नक्की 100% तुम्हाला मी सांगते तुमचा हेअरफॉल पण थांबेल आणि तुमची डेन्सिटी चांगली होईल. आणि तुम्ही बघाल जिथे तुम्हाला केस नाही तिथेसुद्धा केस येतील तुम्हाला आणि डेन्सिटी खूप चांगली होईल. ह्याचा मला चांगला रिझल्ट आहे आणि मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगते. सो आता मी जस्ट हेअर वॉश केला. पूर्ण खूप ऑइल होतं ऑलरेडी. हा वेलाचा इतका प्युअर शॅम्पू मी यूज करते फॉर डीप क्लेन्झिंग. लॉरियलचा हायलोरॉनिक प्युअर कंडिशनर. कलर डॅमेज हेअरसाठी पण आहे, ऑल हेअर टाईपसाठी आहे. आणि हा विश केअरचा शॅम्पू यूज करते अँटी हेअरफॉलसाठी. सो हे सगळे प्रोडक्ट मी खाली मेन्शन करेन, सो तुम्ही बाय करू शकता ऑनलाईन आणि खूप छान प्रोडक्ट आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग.